नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला 2 कप्प्याचा कॉस्मेटिक पाऊच शिकवणार आहे। हा जो आहे तो मेन कप्पा आहे मोठ्यामध्ये, आणि हा बाहेरचा छोटा कप्पा आहे। कसा वाटला मग? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता हा पाऊच बनवण्यासाठी मी हा पीस घेतला आहे। त्याचं माप आहे 14 बाय 12 इंच। आता तुम्ही माप बघू शकता, 14 इंच बाय 12 इंच। आता काय करायचं, तशी घडी घालून घेतली मी। ठीक आहे, अशी परत घडी एक घालायची, ही अर्धी घडी घालायची आणि परत अजून एक घडी घालायची। इथं आपण आहे ना असं 2-2 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। आणि इकडनं पण 2 इंचावर मार्किंग करणार आहोत। म्हणजे आपल्याला ही अशी लाईन घ्यायची, हे असं कट करायचं। आणि आता गोलाकार देण्यासाठी इथं काय केलं मी, हा जो कॉर्नर आहे ना ते 1 इंचावर माप घेतले आणि ह्याला असं गोलाकार शेप दिला आहे। तर आपल्याला का हे असं सरळ, हे असं आणि असं गोलाकार कट करायचे। माझे हे बघा, तसं माझं कट करून असा आकार आलेला आहे। आता काय करायचं, कुठल्याही एका बाजूने, हे वरच्या बाजूने परत 2 इंच माप घ्यायचं। 2 इंच माप घेऊन अशी सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथं आपण हे कापून घेणार आहोत। हे कापून झाले आपलं। आता इथे काय करायचं, चेन लावायची आपल्याला। अशी इथे ना आपण चेन लावून घेणार आहोत। ठीक आहे, चला तर मग आपण चेन लावून घेऊया। हे बघा, आता चेन लावून झाली आहे आणि वरनं मी दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे बरं का। बघा, ही पाठीमागची बाजू तुम्ही बघता। आता आपल्याला इकडे अस्तर लावायचं आहे। आता अस्तर लावायसाठी मी असाच एक भाग घेतला आहे। आता आपल्याला अस्तर इथून लावायचं आहे बरं का। इथून आहे ना असं खालनं दुमडायचं आणि इथून एक शिलाई मारून घ्यायची पहिले, आणि इथून शिलाई मारून झालं की सरळ करायचं आणि ही अशी एक शिलाई मारायची आणि मग उरलेलं कापड कापून टाकायचं। थोडं कापड जास्त घ्यायचं म्हणजे कमी जास्त पडणार नाही। पहिल्यांदा इकडची शिलाई मारायची पाठीमागची बरं का। आता ही शिलाई अशी मारून घ्यायची सरळ, अशी सरळ खालनं असं कापड थोडं दुमडायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची। मग सरळ करायचं आणि मग इथून असं हे गोल इथपर्यंत आपण शिवून घेणार आहोत। हो का, बघा, आता माझं अस्तर पण मस्त छानपैकी असं शिवून झालेलं आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे ना आपण इथपर्यंत असं हे घ्यायचं आणि इथे मार्किंग करायचं। काय असं घ्यायचं आणि इथे मार्किंग करायचं, आणि हा पण भाग आहे ना असं इथपर्यंत घ्यायचं आणि इथे मार्किंग करायचं आणि टेपनी हे सगळं असं मोजायचं, ह्या मार्किंगपासून ह्या मार्किंगपर्यंत। 14 इंच आलेलं आहे माझं बरं का। इथून ते इथपर्यंत माप माझं 14 इंच आलेलं आहे। हे माप आता माझं 14 इंच आलेलं आहे। आता मी काय केलेलं आहे, 14 इंचाची चेन घेतलेली आहे बरं का। हे बघा, 14 इंचाची चेन घेतली, त्याला रनर ऑलरेडी लावलेला आहे। आणि ह्या कापडाच्या 2 पट्ट्या आणि अस्त्राच्या 2 पट्ट्या, अशा 2 इंच बाय 14 इंचाच्या 4 पट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करणार आहोत, बघा, ही चेन आहे ना अशी ठेवायची सरळ। बघा, ह्याच्याखाली अस्तर ठेवायचं इथे, आणि इकडे
हे कापड ठेवायचं. आणि ही त्याशी टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता नीट बघा परत. ही जी चेन आहे ना, आता परत दाखवते. ही चेन अशी ठेवायची. हो, तुम्ही बघू शकता. आता ही अस्तरचा जो भाग म्हणजे आपला मेन जो फॅब्रिकचा भाग आहे तो असा सरळ घ्यायचा, त्याच्यावर अशी चेन ठेवायची उलट्या बाजूने आणि इकडं आपण हा अस्तरचा तुकडा म्हणजे पीस ठेवायचा आणि हे तिन्ही असं शिवून घ्यायचं. शिवून झाल्यावर हे मग असं खालती घेऊन इथे अशी दाब शिलाई मारायची. हो का, म्हणजे हे असं आपलं येईल. असं दोन्ही बाजूला हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे चेनीचं एक बाजू मी शिवून घेतली. आता तुम्हाला दाखवते सगळं करून कसं करायचं ते. हे असं झाले. आता हे काय करायचं, हे असं दुमडायचं आणि हिथून येण्यावरनं आपण दाब शिलाई मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कापून घ्यायचं. आता ही दुसरी बाजू पण अशी शिवून घ्यायची आहे. ठीक आहे. ही दुसरी बाजू पण अशी शिवून घ्यायची आहे. इथे अस्तरचं कापड लावायचं. खालती हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना ते असं सरळच ठेवायचं आहे. आणि मग शिवून झाल्यावर हे असं खालती करून वरनं इकडच्या बाजूने आपली अशी दाब शिलाई येईल. आणि मग उरलेलं कापड कट करून टाकायचं. हे बघा, आता अशा पद्धतीने आपली पट्टी ही तयार झाली आहे. तुम्ही मागच्या बाजूला पण बघू शकता. हे बघा. आता हे जॉईन कसं करायचं ते सांगते. बघा, आता हे काय करायचं, ही इकडं ही शिलाई मारून घ्यायची पहिल्यांदा. बघा, इथे आणि इथे. आणि शिलाई मारून झाली ना की ह्याला पायपिंग करायचं. ठीक आहे. आणि पायपिंग करून दोन्ही ह्याला पायपिंग करून घ्यायचं. मग आता हे पायपिंग करून झालं ना की मग आता हे शिवून होईन असं. मग काय करायचं, आता ह्याचा मध्ये घ्यायचा आपण. ठीक आहे. ही जी पट्टी आहे ना त्या पट्टीचा मध्ये घ्यायचा आणि ह्याचा मध्ये घ्यायचा आपण. आणि ही आता इथं हे असं शिवून झालं ना की मग ही पट्टी पूर्ण अशी ह्याला शिवून घ्यायची. एका बाजूने ह्या बाजूने ह्याला शिवून घ्यायची. आणि शिवून झाल्यावर सगळीकडे आपण मस्तपैकी पायपिंग करून घ्यायची म्हणजे नीट व्यवस्थित दिसून येईल. ठीक आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया. बघा, आता अशा पद्धतीने माझं सगळं शिवून झालं आहे आणि मी पायपिंग पण केली आहे बरं का. चला तर मग आपण आपला हा पाऊस सरळ करूया. आता हा सरळ केला आहे मी. छान दिसतो ना. हा इथे एक कप्पा आहे आपला आणि हा एक मेन कप्पा. तुम्ही काय म्हणजे आपले तुमचे क्रीम्स वगैरे किंवा काय टूथपेस्ट वगैरे असं हे घेऊन जाऊ कुठे प्रवासाला जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता. आणि बेस पण एकदम छान असा आहे. कसं वाटलं मग? छान वाटलं ना. चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.